मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा पार पडणार आहे। राज ठाकरे यांचा हा गुढीपाडवा आणि यावेळेला ते काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा आहे। शिवाजी पार्कवर पक्षाची पुढची भूमिका ठरवली जाणार आहे। मनसैनिकांना आज काय राजमंत्र दिला जातो हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा आज पार पडणार आहे आणि या मेळाव्यासाठी मनसेनं जोरदार तयारी सुद्धा केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यामधून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे। पक्षाची आगामी भूमिका काय असणार आहे या संदर्भातली सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्या संदर्भातला कानमंत्र हा आज दिला जाणार आहे। ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यामुळे या युतीवर राज ठाकरे काही भाष्य करणार का याकडे सुद्धा सर्वांच्याच नजर आहे। संध्याकाळी 6 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। तर सध्या आपण ही दोन दृश्य पाहतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज गुढी उभारण्यात आलेली आहे आणि या गुढीची राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नींनी पूजा केलेली आहे। त्यांच्या मातोश्री सुद्धा यावी आहे, त्यांच्या कन्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत। तर नव्या संकल्पाची गुढी राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी उभारलेली आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर शिवाजी पार्कवर हा जो मेळावा होणार आहे या मेळाव्यामधून गुढीपाडव्याच्या या मेळाव्यामधून राज ठाकरे काय संबोधित करतात, काय राजमंत्र देतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी गुढीपाडवा आणि मेळाव्या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे। पाहूया त्यांनी काय म्हटलंय। तर शिवाजी पार्कवर आज राजगर्जना होणार आहे आणि या राजगर्जनेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज गुढीपाडवा आहे, सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय, पण त्याचबरोबरीने मनसैनिकांमध्ये खास विशेष उत्साह आपल्याला दिसतोय कारण आज गुढीपाडव्याचा मेळावा आहे। आज राज ठाकरे राजमंत्र देणार आहेत आणि त्यामुळे आज ते काय संबोधित करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर श्वेता, खरं तर मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंकडनं मेळावा जो आहे तो शिवतीर्थावरती घेतला जातो। राज ठाकरेंचे काही मोजके आणि महत्त्वाचे मेळावे जे असतात त्यामध्ये गुढीपाडवा मेळाव्याचा उल्लेख होतो आणि समावेशही होतो। त्यामुळे गुढीपाडव्याच्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे आज नेमकं काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आजचा हा जो मेळावा आहे तो अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो। आपण पाहिलं असेल की काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या। विशेषत्वानं मुंबईमधल्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानुसार महापालिका निवडणुकीतला एक जो पराभव आहे किंवा जी पिछेहाट आहे त्यासोबतच निवडणुकीच्या निकालानंतर राज आणि उद्धव यांच्यामध्ये जी काही एक कुठेतरी कटुता आल्याचं किंवा एक विसंवाद असल्याची जी चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात सुरू आहे किंवा एकंदर राज्यामधल्या विद्यमान राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं राज ठाकरे हे नेमकं काय भाष्य करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा मेळावा हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे खरं तर शिवाजी पार्क परिसरामध्ये जे एक बॅनर लागले त्यावरून सुद्धा आता अनेक प्रकारची चर्चा होते। खरं तर या बॅनरमध्ये एक ऐतिहासिक योगायोग अशा पद्धतीची टॅगलाईन देऊन हे बॅनर लावण्यात आले। आपण पाहिलं असेल की मनसेची स्थापना झाली त्यानंतर मनसेची पहिली जाहीर सभा शिवतीर्थावरती 19 मार्च 2006ला झाली होती। बरोबर 20 वर्षानंतर आज 19 मार्च 2026ला मनसेचा गुढीपाडवा मेळावा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे साजरा होतोय। त्यामुळे या ऐतिहासिक योगायोगाचा किंवा हा केवळ योगायोग नसून एक नियतीच्या मनातला खेळ आहे की काय अशा प्रकारचं कॅप्शन देऊन शिवाजी पार्क परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले। त्यामुळे खऱ्या अर्थानं 19 मार्च रोजी आज होणाऱ्या या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे नेमका काय संदेश देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर आपण पाहिलं असेल तर मुंबईतली समीकरणं सातत्यानं बदलत जातात। निवडणुकीच्या पूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं एकत्रित
एकत्रीकरण झालं, परंतु निवडणूक निकालानंतर कुठेतरी समित्यांचं वाटप असेल किंवा स्वीकृत नगरसेवकाचं विषय असेल, या सगळ्या विषयातून कुठेतरी दोन पक्षांमध्ये कटुता निर्माण झाल्याचं स्पष्टपणे अधोरेखित झालं होतं. निवडणूक निकालानंतर दोन बंधूंनी अधिकृतपणे जाहीरपणे कुठलीही एकत्रित प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा विजयोत्सव सुद्धा साजरा केला नव्हता. त्यामुळे या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आजच्या सभेमध्ये राज ठाकरे काही सांगोपांग विधान करतायत का आणि एकंदर त्यांचा रोख भाषणाचा कुठल्या दिशेने असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे उत्सुकता आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या भाषणाची. राज ठाकरे भाषणातून नेमकं काय सांगतायत पाहणं महत्त्वाचं असेल. श्वेता. अगदी त्यामुळे आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी त्या उद्देशानं राज ठाकरे आजच्या या भाषणादरम्यान काय नेमकं सांगतात हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबरीने त्यांच्या समोर जो संपूर्ण कार्यकर्त्यांचा समुच्चय असेल त्यापैकी तरुणांना ते खरं तर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी काय नेमके त्यांचे मार्गदर्शनाचे बोल लाभतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.